आज महाराष्ट्रात सुरेश धस यांना प्रत्येक म्हणजे असं कोणीच नसेल जो सुरेश धस यांना ओळखत नसेल. कारणही तसंच आहे. जशा 2024च्या निवडणुकांचा निकाल लागला तेव्हापासून सुरेश धस हे म्हणजे जवळपास चर्चेत आले. त्यांची एक रीलही फिरते ज्यामध्ये स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे म्हणजे युतीच्या आधी महायुतीत जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडनं वेगळे झालेले अजित पवार गट जेव्हा समावेश नव्हता झालेला त्यावेळेस निवडणुकीच्या वेळेस 2019च्या भाजपाचे सुरेश धस हे मैदानात होते आणि त्यावेळेस स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना सांगितलं होतं की तुम्हाला निपटवण्यासाठी इथे मला यायची गरज नाही कारण इथे सुरेश धस आहेत. म्हणजे सुरेश धस हे पहिल्यापासून बेधडक आणि जबाबदार नेतृत्व राहिलेलं आहे आष्टी येथील म्हणजे मतदारसंघातनं. त्याचबद्दल त्यांचा आपण कारकिर्दीचा आणि त्यांचे जे आता सध्या विषय चाललेले आहेत त्या संदर्भात आढावा घेणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमचे विचार कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून व्यक्त करा. सुरेश धस यांचा 2024च्या निवडणुकीनंतर पंकजा मुंडे यांच्याशी संघर्ष पाहायला मिळाला. त्यानंतर जे मस्ताजोग येथे प्रकरण झालं तिथे सुरेश धस यांनी तात्परता दाखवली आणि एक संघी असा आवाज उठवला. त्यांच्यासोबत इवन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे जे खासदार आहेत बीडचे, संदीप क्षीरसागर जे आमदार आहेत, अशा सर्वांना पिछे टाकत म्हणजे विरोधकांची भूमिका वेगळी पाडत स्वतः भाजपचे आमदार सुरेश धस यांनी हे प्रकरण लावून धरलं आणि धनंजय मुंडे यांच्या जवळचे असलेले वाल्मिक कराड अटकेत येऊन त्यांच्यावर मकोकाही लागला. सो त्यातूनच त्यांनी धनंजय मुंडे यांना घेरण्याचा प्रयत्न केला. कारण धनंजय मुंडे यांचं एक स्टेटमेंट आलं होतं ज्यावेळेस ही कारवाई झाली की वाल्मिक कराड माझ्या जवळचे आहेत तर आहे. ह्या प्रकरणावरनं धनंजय मुंडे कुठेतरी म्हणजे त्या बॅकफूटवर गेले आणि त्यांनी सरळ सांगितलं की शिक्षा झाली पाहिजे, माझ्या जवळचा असला तरी त्याला फाशी झाली पाहिजे. एवढं बोलूनही धनंजय मुंडे यांना वाटलं की आता आपण सुटलेलो आहे. परंतु ह्याच गोष्टींचा जो धनंजय मुंडे कृषी मंत्री होते त्यावेळेस पीक विमा योजना यावरती सुरेश धस यांनी आरोप टाकले. ते दृष्टिक्षेपात आणलं. त्यांच्याकडे त्यांनी 4 लाख अर्ज बोगस भरले गेले. त्यात परळी येथेच एका सेंटरवरनं जे CRT सेंटर होतं त्या सेंटरवरनं 8 जिल्ह्यांमध्ये एका शेतकऱ्याच्या नावाने फॉर्म भरले गेले असाही आरोप त्यांनी केलाय. आणि यालाच दुजोरा जे सध्याचे कृषी मंत्री आहेत माणिकराव कोकाटे यांनी केला की हो काही आर्थिक गैरव्यवहार झालेला आहे आणि हे समोर दिसतंय. सो ह्या सगळ्या गोष्टींमधनं धनंजय मुंडे यांच्या परत अडचणीत वाढ झालेली आहे. आता सुरेश धस यांनी काही जे परळी तालुक्यातले काही प्रकरणं बाहेर काढलेली आहेत. जसे म्हणजे ज्यांची मुंडे यांचा एक खून झालेला 29 ऑक्टोबर 2023 साली, तर त्याच्यावरही त्यांनी दृष्टिक्षेप टाकलाय. आता तोही खून प्रकरण आता बाहेर येण्यास सुरुवात झालेली आहे. त्याचे आरोपी अजूनही ज्ञात नाहीयेत. सो आणि एक पोलीस ऑफिसर होते महाजन, त्यांना तिथनं कशा पद्धतीने हटवण्यात आलं या केसवरनं. यामध्येही वाल्मिक कराड आणि त्यांच्या मुलाचे कनेक्शन आहेत असं सुरेश धस यांनी केलेलं आहे. परंतु आपण आता हे जेवढे प्रकरण बघतोय ह्या प्रकरणांवरनं एक प्रकर्षाने जाणवतंय की कुठेतरी सुरेश धस यांना भाजपने कुठेतरी म्हणजे सपोर्ट केलेला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सपोर्ट केलेला आहे. कारण देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा अजूनही न्याय म्हणजे मुख्यमंत्री म्हणून स्पष्ट स्वच्छ आहे. असं त्यांनी भ्रष्टाचार म्हणजे कुठल्या भ्रष्टाचाराचे मोठे आरोप त्यांच्यावरती झालेले नाहीयेत. त्यांना त्यांच्या मंत्रिमंडळातल्या लोकांवर झालेले आहेत. परंतु आता कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातनं जे काही येत आहेत, कारण अजित पवार यांना घेतलंय परंतु त्यांच्यासोबत आलेले सगळ्याच लोकांचा मनमानी कारभार चालून न देण्याचा कुठेतरी हा मला भाजपचा म्हणजे एक संदेश वाटतोय. कारण सुरेश धस यांना ते सत्तेत आहे ऑलरेडी, त्यांना कुणीतरी पाठबळ दिल्याशिवाय ते जे घोटाळे झालेले आहेत, जे त्यांच्याकडे इवाना माहिती आलेली आहे, ते इतक्या ओपनली बोलतायत आणि पूर्णपणे ताकदीनिशी बोलतायत. याचाच अर्थ कुठेतरी म्हणजे एकतर सुरेश धस यांचा इतिहास जर आपण बघितला तर तेही म्हणजे कोणाच्या याच्या दबावात येत नाही ते, कारण त्यांचा इतिहास तसाच राहिलेला आहे. म्हणजे इवन विरोधकांवर तर ते टोप डाकतात. परंतु आपले जे स्वकीय राजकारणीतले जे आहेत जवळचे त्यांनाही सुरेश धस यांच्या गोष्टींचा अंदाज येत नाही.
आपण त्यांच्या बाईट्स एवढ्या महिन्याभरातनं ऐकतोय सुरेश धस यांच्या. मी कुणाच्याही म्हणजे माझा बाप दादा धस हा उभ्या आयुष्यात कोणाला घाबरला नाही आणि माझा बापही आणि मीही कोणाच्या बापाला घाबरत नाही असं स्टेटमेंट त्यांनी ज्यावेळेस केलं त्याच वेळेस सुरेश धस यांच्यातल्या म्हणजे जो मुरगटपणा असतो, रगेलपणा, तो आपल्याला दिसून आला. सो सुरेश धस यांच्या मागे नक्कीच कुठेतरी भाजपच्या काही नेत्यांचाही संबंध आहे. जे चुकीचं घडतंय किंवा जे चुकीचे भ्रष्टाचार आहेत ते बाहेर काढलेच पाहिजे आणि त्या पद्धतीने सुरेश धस यांना प्रोजेक्शन दिलं जातंय असंच कुठेतरी वाटण्यासारखी गोष्ट आहे. परंतु ह्या सर्वांवरनं आपल्याला एकच म्हणूशी वाटेल की जो आत्ता मूवीचा पुष्पा मूवी आला होता, म्हणजे ऍक्च्युली हे थोडं जास्त होतंय, परंतु त्याच्यामध्ये जी थंबनेल आपण टाकतोय त्यानुसार सुरेश धस हे म्हणजे कुठे थांबताना दिसत नाहीये आणि तो जो डायलॉग आहे थंबनेल मधला जो तो नक्कीच त्यांच्यावरती आत्ता तरी सूट होतोय. सो तुम्हाला काय वाटतंय? सुरेशांना धस यांचं जे धाडसी आणि त्यांनी जे घेतलंय धनंजय मुंडे असू द्या, जे प्रकरण ते बाहेर काढतायत, पीक विमा योजनेचा 5,000 कोटीचा घोटाळा झालेला आहे असं त्यांनी सांगितलंय आणि त्यासाठी ते धनंजय मुंडे यांना चर्चेलाही बोलवण्यास तयार आहेत. त्यांनी आव्हानही केलंय की धनंजय मुंडे यांना जर पुरावे अपुरे पडत असतील तर मी त्यांना चर्चेसाठी यावं, मी पुराव्यासहित त्यांना उत्तर देतो, टीव्ही चॅनलवर या नाही तर कुठेही या. सो ह्या सगळ्या गोष्टींचा कुठेतरी सुरेश धस हे म्हणजे जे दाबलं गेलं होतं, जे कोणी बोलत नव्हतं ते आता सुरेश धस बोलतायत आणि त्याचंच तुम्हाला काय वाटतं ह्या सर्व एकंदरीत प्रकरणावर ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की व्यक्त करा. आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.